मंडळी कसं मस्त गेला बघा, पिवळा कलर आलाय. पहिल्यांदा आम्ही अशा पद्धतीने बनवलाय तुपामधला भात म्हणून चिकन बनवणार आहोत. लाल तिखट मस्त टाकलंय. नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज आलो मित्राच्या गावी आणि त्या ठिकाणी आहे ना चिकनचा बेत बनवायचा आहे विचार चाललेला आहे. माझे मित्र पण आले सोबत आणि मस्तपैकी रानातलं जेवण असतं ना. इकडे वातावरण पण गावी खूप छान आहे, थंडीचं वातावरण आहे, खूप थंडी आहे गावी आणि त्या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला चिकनचा बेत करायचा आहे. आणि आपण आलो मित्राच्या रानातल्या घरामध्ये आलो, शेतामधलं एक घर आहे इकडे आणि त्या ठिकाणी आपण चिकन बनवणार आहोत मस्तपैकी गावठी पद्धतीने. चला तर आपण जास्त वेळ न दौडता आपण जाऊया जिकडे तयारी चालली आहे, जिकडे आपले मित्र तयारी. हे बघा मंडळी, हे आहे मित्राचं गाव, माहू गाव आम्ही आलो आहे. आणि या ठिकाणी हे जे शेतातलं घर आहे त्यांचं आणि त्या ठिकाणी आपल्याला आहे ना चिकनचा आपलं बेत चालला आहे, इकडे चाललं आहे या घरामध्ये. या गाडीने आम्ही आलो आहे. हे बघा इकडे बघा सरपंच बसलेत आमचे आणि चिकनचा बेत आहे. इकडे चालले आपण घरामध्ये जाऊया, बघूया काय काय तयारी चालली आहे. हे बघा इकडे तयारी चालली आहे इकडे. तू शाकाहारी करता? शाकाहारी किती दिवस? चिकन बघा हे आमचे कुक आहे आजचे, है ना, योगेश धामणे कुक आहेत. आणि इकडे गणेश सुतार. जरूर चिकनचा बेत आहे ना. काय काय करता? चिकन मसाला, चिकन कलेजी. आपण चिकन आणलंय बघा इकडे, मस्त बारीक करून आणलंय चिकन. मग इकडे बघ कलेजी पण आहे, इकडे चिकन इकडे कलेजी आहे. आणि आपला गणेश दादा आहे ना तो मस्तपैकी बारीक करतो चिकन. आणि आजचे कुक आहेत आपले योगेश धामणे. हे बघा काय काय आम्ही सगळं साहित्य आलो घेऊन शहरातून. अमुक इकडे आहे ना मस्त तांदूळ आणलेत आणि भात पहिला बनवून घेतोय बाई इकडे. बघा मंडळी आहे ना, पहिल्यांदा मी इकडे टाकतो इकडे भातामध्ये. व्यवस्थित काय होतं त्याने पहिल्या म्हणजे काय होतं फरक पडतो त्याच्याने? भाताला चव येते चांगली. हा ना, बघा भातात चव चांगली तसं म्हणतोय. म्हणजे पहिल्यांदा आपण खाणार आहोत असं तुपामधला भात. ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे भात शिजवताना पहिल्यांदा बघतोय मी नवीन पद्धतीने येतात. हे बघा इकडे आपण तांदूळ टाकलेत, तिकडे मस्त फोडणी झाली आहे. फोडणी टाकली बघा, भाताला फोडणी द्यायचं आहे. आता आम्ही हे जिरा राईस आहे काय? होय, हा जिरा राईस बनवतोय. कलर आलाय बघा, पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा बघतोय अशा पद्धतीने. जिरा राईस आहे ना योगेश? तुपातला राईस. बघा इकडे बघा काय चाललंय इकडे. गहू सुकवता काय? काय कुडीत आहे? कुडीत शेतातले कुडीत आहे. हे बघा शेतातले कुडीत बघा. शेतामधले कुळीत बघा कशा म्हणजे कुळीत म्हणतात बघा कशा असतात बघा. कुठे शेतामध्ये काय ओल? हा कुठे शेती करता अजून? काय कुठली कुठली शेती करता? आता पावटा आहे, मच्छी आहे, चवली आहे, मूग आहे, काय बोलताय? टाकले. हा ना, आणखी आता मुळा आहे, भेंडी आहे, गवार आहे. अरे वा, पाण्याचं हे असेल ना इकडे. आता या पुढच्या महिन्यात मटकी निघेल. हा ना, 3-3 महिन्याचं पीक आहे ना. 3-3 महिन्याचं पीक. टाकलं तुम्ही आलं जास्त लागणार कडू होतो. जास्त टाकायचं नाही, कडू होतो. काय करतो त्या पाठीमागे आहे ना तयारी चालली आहे चिकनची. भात वगैरे वेगळ्या पद्धतीने बनवलाय, पहिल्यांदा मी तरी पाहिलंय अशा पद्धतीने भात बनवलाय आपण तूप वगैरे टाकून. आणि इकडे या ठिकाणी आहे ना चिकन बनतो गावच्या पद्धतीने. चिकन बनवायचं काम चाललंय, आतमध्ये बघा तयारी सगळी चाललेली आहे. थोड्याच वेळात वगैरे चिकनला फोडणी वगैरे देऊया आणि बाग बघायला जाऊया आपण. ठीक आहे, गाव म्हणजे कसं मस्त गेला बघा, पिवळा कलर आलाय. पहिल्यांदा आम्ही अशा पद्धतीने बनवलाय तुपामधला भात म्हणून चिकन बनवणार आहोत. आणि इकडे भात बघतोय आपण. तेव्हा आहे ना इकडे चिकन साठी मस्त की तेल टाकतोय बघा. तर मस्त की बरेचसे मसाले बनवले इकडे, मिरची आहे, लसण वगैरे, हळद पावडर, चिकन मसाला, टोमॅटो सगळं मस्त तयारी केलेली आहे योगेशने. टाकणार. आता पहिला काय टाकते बघा. हो
लसण टाकलं मस्त की तेजपत्ता वगैरे सगळा मिक्स आहे एकदम. नको हात घेतो मी त्याला वापरतो. हा नाही चालते पण खाणार आहे. हो बघा भात मस्त झालाय. पिवळ्या कलरचा भात. चल बघा चिकन टाकतो आपण. बघा चिकन चिकन मस्त पैकी. किती किलो आहे चिकन हा? 2 किलो चिकन आणलेलं आहे. अर्धा किलो कलेजी. 1 किलो पेटा टाकला. बघा लाल तिखट मस्त टाकलंय. सॅलड बनवतो बघा. काका घेतले काकडी मिरची कांदा टोमॅटो. तर मंडळी आहे ना जेवायची तयारी चालली बघा. इकडे झालं मस्तपैकी चिकन वगैरे. सुका चिकन इकडे जास्त पण कालवण बनवलं ना. इकडे थोडासा रस्सा बनवला इकडे. टाक टाक बस जास्त खायला नको. लिंब कापा लिंब. लिंबू पारिक. तू काय खाणार आहेस? खिचडी भात. लिंबू असा लागणार आहे. लिंबू पारिक कर. एवढा कसा मोठा घेतला? काय वाटा घ्यायचा ना. पण मी घेतो ती कर शूटिंग. घेतला घे ना तू. चला तर मंडळी आहे ना आता आम्ही जेवायला बसतोय. जेवायला या मस्तपैकी. आम्ही छान पैकी चिकन बनवलंय आणि पिवळा भात बनवलाय पहिल्यांदा. ठीक आहे जेवायला या. पाणी फुल आहे तुमच्याकडे. हा ग्रामपंचायत ना आपली. माहू ग्रामपंचायत. माहू वर्ग. हे आमचं ग्रामदैवत. नामदेवत आहे काय? माहू आमचं ग्रामदैवत. बघा मंडळी आहे ना. माहू बोरगर एकत्र आहे का? नाही नाही मंदिर माहूच आहे का? आहे ना. झाड बघा किती जुनं आहे का? तर मंडळी आहे ना आपण चाललो आहे काकांच्या बागेमध्ये. हा वेगळ्या प्रकारे बाग डेव्हलप केलेली आहे. त्याला एक कुंपण वगैरे छान पैकी घातलेलं आहे. ते बघूया आपण. हे कोणी कलम लावलेली कोणी? हे हापूसचे आहेत ना कलम सगळे? हापूसचे कलम बघा मस्त आहे. हा कृषी अधिकारी आहे. काजूचे पावटा फुल आहे बघा तिकडे मस्त पैकी. ते मुळाची भाजी आहे वाटतं इकडे. हे काय आहे याच्यामध्ये? हे मुळा टाकला होता काका काय बघा ह्या काकांची बाग आहे. काय काय केलं तुम्ही इकडे? हे चवळी. चवळी. आहे. हा पावटा आहे. त्यात मटकी आहे. हा. मूग होता तो मूग काढला. तिकडे कुळीत आहे. कुळीत आहे का तिकडे? आता हे भेंडी वगैरे टाकायची आहे. भेंडी टाकायची आहे काय? हा. बघा मस्त पैकी पाण्याचे इकडे सोर्स आहे. ही झटका मशीन आहे. हे झटका मशीन आहे ना? झटका हे लावलेला आहे. आता बंद केलेला आहे म्हणून हात लावलेला आहे. होय ना? इथे जरा स्पार्क होतं. हे पडलेलं आहे मोठा म्हणून. होय ना? हा असं हे ह्याच्या झटका मशीनचा काय फायदे होतात? झटकामध्ये काय गुरं वगैरे रानटी जनावर वगैरे काही येत नाहीत. येत नाही ना झटक्याने? बरं तिथं त्रास होतो मला. होय ना? आता हे लावलेलं आहे झटका. याला किती झटक्याला मशीनला हे कंपाऊंडला किती खर्च येतात? 30,000 रुपये खर्च आला. 30,000 खर्च आला का? हा.
21,000 हे झालं हा आणि नंतर इतर खर्च वगैरे असं मग हे कायमस्वरूपी की एक वर्षापुरता 10 वर्ष कमीत कमी ह्या तारीखी 10 वर्षाची गॅरंटी आहे. 10 वर्षाची गॅरंटी का 10 वर्षाची छान पैकी जास्त पण राहील पण 10 वर्ष त्यांनी म्हणजे कमीत कमी 10 वर्षाची गॅरंटी दिलेलं आहे बघा. म्हणजे गंजू शकत नाही. हे गंजू शकत बघा हे छानपैकी एक हे केलं आहे जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी ना हा पाळीव जनावर वगैरे उन्हाळ गुरं असतात ना हा हा लहान गुरं त्याच्यासाठी वगैरे हा म्हणजे छानपैकी केलेलं आहे इकडे ह्या साईडला ते सगळं एवढं कंपाऊंड हम्म. आता फुल नाही आलं. आता बघा पावटा म्हणजे फुला लागला इकडे बघा इकडे इकडे हे पूर्ण खूप मोठा आहे 1 एकरमध्ये आहे ना सगळे हे? 1.5 एकर आहे. 1.5 एकरमध्ये हे बघा म्हणजे छानपैकी बनवलं आहे बघा इकडे आणि बघण्यासारखं एकदम ज्यांना शेतीमध्ये अशा प्रकारची शेती करायची असेल उडीद मूग आहे ना त्याने इकडे येऊन मार्गदर्शन घ्या कारण यांचे बंधू आहेत कृषी अधिकारी मध्ये बघायला शेती त्यांची आपण ॲक्च्युली आलो तो रानातलं चिकन वगैरे जेवण बनवण्यासाठी आलो होतो या ठिकाणी पण मधल्या वेळेमध्ये आपण त्यांचे शेत बघून घेतले थोड्या वेळेमध्ये ठीक आहे प्रॉपर आपण व्हिडिओ बनवू नंतरला तर मंडळी आहे ना जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि बाग पण बघितलं आपण काकांच्या बागेत गेलो होतो आणि जेवण बनवलं होतं आज रानामधलं जेवण रानामधल्या घरामध्ये बनवलं आम्ही एकतरी खरं तर चला म्हणजे कसा वाटला आजचा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय